नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण भारतीय इतिहासातील अत्यंत महान व्यक्तिमत्वाबद्दल माहिती घेणार आहोत. स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद हे केवळ संत किंवा आध्यात्मिक गुरु नव्हते, तर ते भारताच्या सांस्कृतिक पुनरुत्थानाचे प्रमुख प्रेरणास्थान होते. त्यांनी जगभरात भारतीय संस्कृती, वेदांत तत्वज्ञान आणि मानवतेचा संदेश दिला. आजच्या या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी विवेकानंद यांचे जीवन, त्यांचे विचार, शिकागो भाषण, रामकृष्ण मिशन, समाजासाठी त्यांनी काय योगदान दिले ते हे आपण या लेक्चरच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. स्वामी विवेकानंद यांचा जन्म आणि बालपण. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1863 मध्ये झाला, कोलकाता येथे. त्यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ दत्त होते. त्यांचे वडील विश्वनाथ दत्त हे प्रसिद्ध वकील होते आणि आई भुवनेश्वरी देवी अत्यंत धार्मिक आणि संस्कारी होत्या. लहानपणापासून नरेंद्रनाथ खूप हुशार, जिज्ञासू आणि धाडसी होते. त्यांना संगीत, व्यायाम, वाचन याची खूप आवड होती. त्यांचे शिक्षण. नरेंद्रनाथ दत्त यांनी स्टॉकिस चर्च कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. त्यांनी विशेषतः तत्वज्ञान, इतिहास आणि साहित्य यांचा अभ्यास केला. ते अत्यंत बुद्धिमान विद्यार्थी होते. त्यांनी प्लेटो, अरिस्टॉटल, कांट यासारख्या पाश्चात्य तत्वज्ञानाचा अभ्यास केला. नरेंद्रनाथ यांच्या जीवनातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट म्हणजे रामकृष्ण परमहंस यांची भेट. 1881 मध्ये ते दक्षिणेश्वर मंदिरात रामकृष्ण परमहंस यांना भेटले. नरेंद्रनाथ यांनी त्यांना विचारले, तुम्ही देव पाहिला आहे का? रामकृष्ण परमहंस यांनी उत्तर दिले, होय, मी देवाला पाहिले आहे. ही भेट त्यांच्या आयुष्यातील नवीन दिशा देणारी ठरली. रामकृष्ण परमहंस यांच्या मृत्यूनंतर नरेंद्रनाथ यांनी संन्यास स्वीकारला. यानंतर त्यांचे नाव झाले स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद यांनी भारतभर प्रवास केला. या प्रवासात त्यांनी भारतातील गरिबी, अज्ञान, सामाजिक समस्या जवळून पाहिल्या. 1893 मध्ये स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथे धर्म संसदेत भाषण दिले. त्यांचे प्रसिद्ध शब्द होते, सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका. या शब्दांनी संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यांनी जगाला सर्व धर्म समान आहेत हा संदेश दिला. स्वामी विवेकानंद यांचे विचार अत्यंत प्रेरणादायी आहेत. त्यांनी सांगितले की उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. त्यांच्या मते शिक्षण म्हणजे मानसिक शक्ती जागृत करणे. मानव सेवा म्हणजे ईश्वर सेवा. 1897 मध्ये स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन याची स्थापना केली. या संस्थेचा उद्देश होता गरिबांना मदत, शिक्षण प्रसार, समाजसेवा. आजही रामकृष्ण मिशन भारतात आणि जगभर काम करत आहे. स्वामी विवेकानंद यांनी अनेक महत्त्वाचे ग्रंथ लिहिले. त्यापैकी प्रमुख म्हणजे राजयोग, कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग. या ग्रंथामध्ये त्यांनी वेदांत तत्वज्ञान समजून सांगितले. स्वामी विवेकानंद यांचे निधन 4 जुलै 1902 रोजी झाले. त्यावेळी त्यांचे वय फक्त 39 वर्ष होते. पण इतक्या कमी आयुष्यात त्यांनी जगावर मोठा प्रभाव टाकला. स्वामी विवेकानंद यांच्या स्मरणार्थ 12 जानेवारी हा दिवस भारतातील राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो, कारण त्यांनी युवांना प्रेरणास्थान दिले. तर विद्यार्थी मित्रांनो, स्वामी विवेकानंदाचे जीवन आपल्याला शिकवते की आत्मविश्वास ठेवा, कठोर परिश्रम करा, समाजासाठी कार्य करा. त्यांचे विचार आजही तरुणांसाठी प्रेरणादायी ठरते. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्वामी विवेकानंद यांचे जीवन, विचार, शिकागो भाषण आणि समाजासाठी त्यांचे महान योगदान याबद्दल माहिती जाणून घेतली. स्वामी विवेकानंदांनी दिलेला संदेश आजही प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी आहे. उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच MPSC, UPSC, UGC, नेट, सेट, टेट
आणि इतरही स्पर्धा परीक्षांसाठी अर्चना स्टिचिंग अप या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.